मित्रांनो, रात्रीच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे हॉस्टेल. हा अनुभव एका मुलीचा आहे. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दोन्ही हातात एक एक बॅग आणि पाठीवर एक सॅक घेऊन ध्वनी लिफ्टच्या बाहेर येऊन 415 नंबरच्या रूमसमोर थांबली. तिने लॉबीमध्ये दोन्ही बाजूला बघितले. शुकशुकाट होता. 4-5 रूम्सच्या बाहेर डस्टबिन, झाडू, चपला दिसल्या. त्या 4-5 रूम्स सोडल्या तर बाकी सगळ्या रूमसमोर धुळीचे साम्राज्य होतं. बहुतेक खूप दिवस इथे कोणी झाडू मारलेला नसेल. जीन्सच्या खिशामधून चावी काढून तिने दाराच्या की होलमध्ये चावी टाकली. चावी फिरवून दार उघडताना कर्र असा आवाज झाला. रूममध्ये जाऊन ध्वनीने बॅगा आत नेल्या. तिने रूममध्ये सभोवार नजर फिरवली. रूम स्वच्छ होती. रूममध्ये 3 बेड, 3 टेबल, 3 खुर्च्या आणि 3 कपाटे होती. खिडकी शेजारच्या टेबलवर काही पुस्तकं दिसत होती. त्याच्या शेजारच्या कपाटाला कुलूप लावलेलं होतं. बहुतेक कुणीतरी राहत असावं असं तिला वाटलं. ध्वनी आज खूप थकलेली होती. तिने एका बेडवर अंग टाकलं आणि पडल्या पडल्या विचार करू लागली. तिला तिचं जुनं हॉस्टेल आठवलं. तिथली रूम आणि मैत्रिणी आठवल्या. तिचा डिप्लोमा कोर्स ज्या कॉलेजमध्ये पूर्ण झाला त्याच कॉलेजमध्ये तिला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीसाठी ॲडमिशन पाहिजे होती. पण दुसऱ्या राऊंडपर्यंत तिला ते कॉलेज मिळालं नाही. मग जे कॉलेज मिळालं तिथे नाईलाजाने ॲडमिशन घेऊन त्यांच्याच हॉस्टेलमध्ये ती दाखल झाली. 10वीपर्यंत गावात शिकलेल्या ध्वनीचा मोठ्या शहरात निभाव लागेल का नाही या चिंतेने तिची आई तिला शहरात शिकवायला पाठवत नव्हती. पण बाबांच्या हट्टामुळे ती शहरात शिकायला आली. डिप्लोमाच्या 3 वर्षात ती खूप कॉन्फिडंट आणि मॉडर्न झाली. आज ते ॲडमिशन घ्यायला एकटीच आली होती. डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या वेळी तिला हॉस्टेलवर सोडण्यासाठी तिचं पूर्ण खानदान आलेलं होतं. हे आठवून तिला हसूच आलं. बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागली. 3 तासांच्या झोपेनंतर तिला जाग आली. तेव्हा तिने बघितलं तर रूमचा दिवा लावलेला होता. उठून बघितलं तर खिडकीच्या बेडवर एक मुलगी झोपलेली होती. ध्वनीने तिच्याकडे बघितलं तेव्हा तिची रूम पार्टनर पण उठून बसली. गप्पा गोष्टींमधून ध्वनीला रूम पार्टनरची माहिती मिळाली. तिचं नाव रेखा. रेखा पण छोट्या गावामधून आली होती. फर्स्ट इयर फार्मसीला शिकत होती. कॉलेजला उशिरा जात आणि रात्री उशिरा झोपत असे. रेखा थोडी लाजरी-बुजरी होती. स्वतःहून जास्त बोलत नव्हती. आपण पण डिप्लोमाला असेच होतो हे ध्वनीच्या मनात आले. ध्वनीला खूप भूक लागली होती. तिने रेखाला मेसची वेळ विचारली आणि जेवायला सोबत जाऊ. रेखाने सांगितलं की माझं जेवण झालंय. मग ध्वनी एकटीच जेवायला गेली. जेवण करून रूमवर यायला ध्वनीला खूप वेळ लागला होता. जेवण झाल्यावर हॉस्टेलच्या लायब्ररीमध्ये पुस्तक चाळत बसली होती. ती रूममध्ये आली तेव्हा रेखा रूममध्ये नव्हती. ध्वनीने बॅगेतून सामान काढून कपाटामध्ये लावले आणि अलार्म लावून झोपून गेली. रात्री अचानक कसल्याशा आवाजाने ध्वनीला जाग आली. बघितलं तर रेखा खिडकीच्या बाहेर हात काढून काहीतरी करत होती. बहुतेक पावसाचा आनंद घेत असावी. दुसऱ्या दिवसापासून ध्वनीने स्वतःचा टाइम टेबल बनवला. तिचं कॉलेज सकाळी 8 वाजता होतं. म्हणून लवकर उठणे, दिवसभर कॉलेज, संध्याकाळी कोचिंग क्लास आणि अभ्यास आणि रात्री लवकर झोपणे. उशिरा झालेलं ॲडमिशन आणि त्यात डायरेक्ट सेकंड इयरच्या वर्गात असल्यामुळे कोणीच तिला त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नव्हतं. मेसमध्ये तिला नूतनबद्दल कळालं. ती पण तिच्याच वर्गात होती. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन. तिला पण कोणी ग्रुपमध्ये घेत नव्हतं. मग नूतनची आणि ध्वनीची ओळख झाली आणि त्या दिवसभर एक सोबत राहू लागल्या. ध्वनी आणि रेखा रूम पार्टनर असून पण त्यांची 2-2 दिवस गाठभेट होत नव्हती. दोघीजणी आपापल्या लाईफमध्ये बिझी होत्या. कधीतरी रात्री हाय हॅलो पुरत्या भेटत होत्या. त्यावेळी पण ध्वनी अर्धवट झोपेतच असायची. रेखाचं पण शेड्यूल वेगळं असल्यामुळे ध्वनीला त्रास होत होता.
ती रात्री अपरात्री रूमच्या बाहेर येत जात असायची. त्यात लाईट फॅन कधी पण चालू बंद करायची. ध्वनीला रोज रात्री निरनिराळ्या आवाजाने जाग येत होती. कधी जोरदार कर्कश किंकाळी ऐकू यायची, पण भीतीमुळे ती तोंडावरचं पांघरून पण काढत नव्हती. एका रात्री उशिरा ध्वनी हॉस्टेलच्या लायब्ररीमधून नूतन बरोबर लिफ्टमध्ये गेली. नूतनचा रूम 3ऱ्या मजल्यावर होता. नूतन 3ऱ्या मजल्यावर उतरून गेली. लिफ्ट 4थ्या मजल्यावर आल्यावर ध्वनी लिफ्टमधून बाहेर आली. तेवढ्यात लॉबीच्या लाईट्स बंद झाल्या. टक टक असा फरशीवर काठी मारल्यासारखा आवाज यायला लागला. ध्वनी आता खूप घाबरली. लिफ्टचं बटन दाबून लिफ्ट उघडण्याची वाट बघत बसली. तोपर्यंत लिफ्ट खाली निघून गेल्याचं तिने डिस्प्लेवर बघितलं. तितक्याच जिन्यातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र ध्वनीचा धीर सुटला होता. ती धावत तिच्या रूमकडे निघाली. तितक्यात एक टॉर्चचा झोत तिच्या अंगावर आला. ध्वनी आता स्तब्ध झाली. रेखाला हाक मारून दार उघडायला सांगायचे असे ठरवून ती पूर्ण ताकदीने ओरडली, पण तिची वाचाच बंद झाली होती. तिचा आवाजच निघेना. तितक्यात जिन्याकडून एका स्त्रीचा भेसूर रडण्याचा आवाज आला. मनामध्ये देवाचं नाव घेत ती कशीबशी तिच्या रूमपर्यंत पोहोचली. दार वाजवून बघितले, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. बहुतेक रेखा रूममध्येच नव्हती. तितक्यात सरकन टॉर्चचा एक झोत ध्वनीच्या अंगावरून गेला. ध्वनीला चावी सापडेना. तेव्हा तिच्या लक्षात आलं की चावी नूतनच्या पर्समध्ये राहिली. आता जिन्यातून खाली जायला लागणार. ह्या भीतीने ध्वनी पांढरी फटकच पडली. तितक्यात मोठ्याने आवाज आला, सोड मला, सोड, मला एकच बळी पाहिजे. हे ऐकून ध्वनी अर्धमेली झाली. तिने मोठ्या आवाजात हनुमान चालिसा सुरू केली. तिची वाचा परत आली. तेवढ्यात खूप मोठ्याने मुलींचा हसण्याचा आवाज आला आणि अचानक लाईट पण ऑन झाल्या. सगळ्या मुली हसत खिदळत ध्वनीकडे येत होत्या. ध्वनीला कळायला वेळ लागला की ह्या मुलींनी तिला उल्लू बनवले. त्या सगळ्या मुली त्याच फ्लोअरवर राहत होत्या. आता मात्र ध्वनी चिडली होती. रॅगिंगच्या विरोधात ती कंप्लेंट करणार होती, पण सगळ्या मुलींनी तिची माफी मागितली आणि हे प्रकरण तिथंच मिटलं. त्या रात्रीनंतर ध्वनीला रोज रात्री वाईट स्वप्न पडायची. कधी कधी तिला विचित्र आवाज यायचे. नूतनने तिला समजावून सांगितलं की त्या भूताच्या मस्करीमुळे तुला असे भास होत आहेत. रेखाला पण 2-3 वेळा सांगून पाहिलं की किमान लाईट फॅन खूपदा चालू बंद करू नकोस, वेगवेगळे आवाज काढू नकोस, पण रेखाने मी असं काहीच करत नाही असं सांगितलं. एक रात्री ध्वनी गाढ झोपलेली होती. अचानक तिला खूप विचित्र आवाज यायला लागला. तिने डोळे उघडून बघितलं तर लाईट बंद होत्या. फक्त रेखाची खिडकी उघडी होती. बाहेरून थोडाफार उजेड येत होता. त्या खिडकीपाशी रेखा हात बाहेर काढून विचित्र आवाज काढत होती. ती हसत होती. हे बघून ध्वनीला खूप राग आला. ध्वनीला वाटलं की रेखा बॉयफ्रेंड बरोबर मोबाईलवर बोलते. हिच्यामुळे रोज माझी झोप मोड होते. हिला उद्या बघून घेऊ असं मनाशी ठरवून ध्वनी रागातच झोपली. सकाळी उठून बघितलं तर रेखा रूममध्ये नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने नूतनला रात्री काय झालं ते सांगितलं. नूतनला पण या सगळ्या गोष्टीचा राग आला. तिने ध्वनीला रूम बदलण्याचा सल्ला दिला. 3ऱ्या मजल्यावर रूम रिकामी असली तर ती रूम घ्यायची, नाहीतर नूतनसोबत 415 नंबरची रूम सोडून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं असं ठरलं. कॉलेज झाल्यावर नूतन आणि ध्वनी हॉस्टेलवर आल्या आणि ऑफिसमध्ये गेल्या. रेक्टर म्हणाल्या, काय काम आहे? ध्वनी म्हणाली, रूम बदलायची आहे. रेक्टर म्हणाल्या, का? ध्वनी म्हणाली, मला आणि माझ्या ह्या मैत्रिणीला एकाच रूममध्ये राहायचे. रेक्टर म्हणाल्या, दुसरे काही कारण आहे का? कारण उद्या तुमची भांडणं झाली परत याल रूम बदलायला, काहीतरी ठोस कारण सांगा. नूतन म्हणाली, मॅडम, हिची रूम पार्टनर खूप विचित्र आहे. खूप त्रास होतो तिच्यामुळे. रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत असते. कधी पण लाईट चालू बंद करते. कधी विचित्र हसते. कधी रात्री अपरात्री रूमच्या बाहेर असते. नूतन खूपच घडाघडा बोलत होती. रेक्टर म्हणाल्या, अरे बास बास, बोलताना थोडा तरी श्वास घे.
थोडा वेळ विचार करून रेक्टर मॅडम दुसरी रूम द्यायला तयार झाल्या. मॅडम कम्प्युटर रेकॉर्ड बघायला लागल्या. रेक्टर म्हणाल्या, 3रा मजला पूर्ण भरलेला आहे. 4थ्या मजल्यावर 9 रूम रिकामे आहेत. त्यातली कोणती रूम देऊ? ध्वनी म्हणाली, लिफ्ट जवळची. रेक्टर म्हणाल्या, तुझी सध्याची रूम कोणती आहे? ध्वनी म्हणाली, 415. 4थ्या मजल्यावर कोपऱ्यातली शेवटची रूम. रेक्टर मॅडम रेकॉर्ड तपासायला लागल्या. रेक्टर मॅडम म्हणाल्या, कोणती रूम? नाव काय आहे तुझं आणि तुझ्या रूममेटचं? ध्वनी म्हणाली, ध्वनी आणि रेखा 415. रेक्टर मॅडम परत रेकॉर्ड तपासायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्रासले होते. ध्वनी घाबरली आणि म्हणाली, काय झालंय मॅडम? त्यावर रेक्टर मॅडम म्हणाल्या, तुला तर रूम पार्टनरच नाहीये. ध्वनी आता चांगलीच घाबरली. रेक्टर मॅडम म्हणाल्या, तुझ्या रूममध्ये तू एकटीच राहतेस. रेखा मागच्या वर्षी राहत होती. ती मागच्या वर्षी रूममध्येच मृत अवस्थेत सापडली होती. मॅडमचं बोलणं ध्वनीच्या कानावर पडत होतं, पण डोक्यात जात नव्हतं. नूतन ध्वनीला सावरायला जाण्यापूर्वीच ध्वनी जमिनीवर कोसळली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.